तू तीच आहेस भाग 46. मॉम, तुम्ही डान्स कधीपासून करायला लागल्या? इशिकाने सहज तिला प्रश्न केला. लग्न झाल्यानंतर जेव्हा वाटलं मी खूप एकटी पडायला लागले आहे, तेव्हा विराजने मला डान्स क्लास सुरू करायला सांगितला. पण नंतर पण नंतर गौरवच्या वेळी प्रेग्नेंट राहिली आणि असं वाटलं की आता मी डान्स कधीच करू शकणार नाही. माहीत नाही, पण मला डान्स पहिल्यापासून आवडतो. मधल्या बऱ्याच गोष्टी अशा आहेत की ज्या मला आठवत नाही, पण डान्स मी विसरली नाही. गौरव थोडा मोठा झाल्यानंतर मी डान्स क्लास घ्यायला लागले. भार्गव माझ्या आयुष्यात आल्यापासून माझा एकटेपणा दूर झाला आणि डान्स क्लास घ्यायला लागल्यापासून मी नको त्या गोष्टींपासून विचार करण्यापासून दूर झाले. काजल बोलत होती. इशिका ऐकत होती. मॉम, तुमची आणि डॅडची लव्ह स्टोरी कशी सुरू झाली? प्लीज सांगा ना, इशिकाने विचारलं. आमची लव्ह स्टोरी? आमची लव्ह स्टोरी लग्नानंतर सुरू झाली, काजल हसत म्हणाली. म्हणजे माझ्या आबोली आत्तू आणि अग्नेय मामूसारखी? त्यांची लव्ह स्टोरीसुद्धा लग्नानंतर सुरू झाली होती, इशिका म्हणाली. तसा काजलचा चेहरा सिरियस झाला. अग्नेय अबोली? हे नाव मी कुठेतरी ऐकलं आहे. काजल डोक्यावर भार देऊन विचार करायला लागली. मॉम, तुला डॅड शोधत आहे. अचानक भार्गव आल्यामुळे काजल विचारातून बाहेर आली. अच्छा ठीक आहे, मी जाते. काजल निघून गेली तसा भार्गव इशिकाजवळ आला. इशिका, परत मॉमजवळ अग्नेय अंकल, अबोली आंटी आणि तुझ्या मॉम डॅडचा विषय काढायचा नाही, तो म्हणाला. तशी ती आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे बघायला लागली. का? तिला प्रश्न पडला. सध्या फक्त मी तुला इतकं सांगू शकतो की इथून पुढे माझ्या मॉमसमोर त्यांचा विषय काढायचा नाही. वेळ आल्यावर आम्ही स्वतः तिला व्यवस्थित समजावून सांगू, तो म्हणाला. इशिका प्लीज, जास्त प्रश्न विचारू नको. मी तुला आत्ता उत्तर नाही देऊ शकत, पण मी तुला अंधारातही ठेवणार नाही. सगळ्याच गोष्टी तुला सांगेल. ती काही बोलणार तितक्यात तो म्हणाला. तशी ती गप्प बसली. मिस्टर बीबी, मला इथे कंटाळा आला आहे. आपण कुठेतरी बाहेर जाऊया का? ती त्याचा हात पकडून म्हणाली. रात्री जाऊया. त्याला कळत होतं की तिला बोर होत असेल, म्हणून तो लगेच तयार झाला. ओके. ती लगेच खुश होऊन त्याला बिलगली. रात्री भार्गव आणि इशिका बाहेर जायला निघाले. भार्गवने आधीच सोबत सिक्युरिटी घेतली होती. वीर प्रताप सिंगचा काही भरोसा नव्हता. तो तर वार करण्यासाठी वाटच बघत होता. भार्गवला इशिकासोबत असताना कोणतीही रिस्क घ्यायची नव्हती. त्याने बाहेर निघताना सगळी सिक्युरिटी अलर्ट केली होती. ज्या ठिकाणी त्यांना जायचं होतं तिथे आधीच सर्व चेक करण्यात आलं. तिथे आजूबाजूला पूर्ण गार्डची टीम उभी होती. सगळी सेटिंग लावल्यानंतर तो इशिकाला घेऊन घराबाहेर निघाला होता. मिस्टर बीबी, आपण कुठे चाललो आहोत? ती त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून बसलेली होती. तिथे गेल्यावर समजेल, तो म्हणाला. तशी ती हसली. दोघं एका अशा ठिकाणी आले जिथे आसपास सगळीकडे झाडे होती आणि मधोमध एक छोटासा बंगला. आसपास सगळी रंगीबिरंगी फुलांची झाडे होती. बंगल्याच्या मागे डोंगर होता आणि त्या डोंगरामुळे त्या बंगल्याची शोभा अजून वाढत होती. रात्रीच्या काळोखात तो बंगला चांदण्यांनी चमकून निघाला होता. इशिका तो बंगला बघून खुश झाली. मिस्टर बीबी, किती सुंदर आहे हा बंगला आणि आसपासचा परिसरसुद्धा. ती पापणी न पाडता त्या काळोख्यात दडलेल्या त्या सुंदर बंगल्याला बघत होती. आता रात्र आहे. उद्या सकाळी याच्यापेक्षाही सुंदर नजारा तुला बघायला मिळेल, तो म्हणाला. तशी ती अजून खुश झाली. दोघं गाडीतून खाली उतरले. भार्गव इशिकाचा हात पकडून तिला आत घेऊन आला. जितका तो बंगला बाहेरून सुंदर होता तितकाच आतूनही खूप सुंदर होता. इशिकाच्या चेहऱ्यावरची स्माईल जाता जात नव्हती. मी इतका सुंदर बंगला आत्तापर्यंत कधीच बघितला नव्हता. मिस्टर बीबी, आपण लग्न झाल्यानंतर वर्षातून एकदा दोनदा तरी इथे काही दिवस मस्त एन्जॉय करायला यायचं, ती त्याचा हात हातात घेऊन म्हणाली. नक्कीच. त्याने एका हाताने तिला जवळ घेतलं. आपण लग्न कधी करायचं?
ती त्याच्या गळ्यात हात टाकून म्हणाली. तसं त्याने दोन्ही हात तिच्या कमरेवर ठेवून तिला अजून जवळ घेतलं. लवकरच. तो तिच्या नाकाला नाक घासत म्हणाला. तू इथे बाहेर बस, मी आपल्यासाठी गरमागरम कॉफी बनवतो. त्याने तिला बाहेर छोट्याशा गॅलरीमध्ये बसवलं. तिला थंडी वाजत होती म्हणून तिच्या अंगावर त्याने ब्लँकेट आणून टाकलं आणि तो तिच्यासाठी कॉफी बनवायला गेला. असं वाटतं कायमचं इथेच राहावं. ती तिथून उठली आणि बाहेरचा नजारा बघण्यात गुंग झाली. इशिका, त्याचा आवाज आला तसं तिने मागे बघितलं तर तो हातात 2 कॉफीचे मग घेऊन उभा होता. हे घे. त्याने एक तिला दिला आणि एक स्वतः घेतला. कॉफीचा एक सिप घेतल्यावर इशिकाने समाधानाने डोळे मिटले. त्याने खूप छान कॉफी बनवली होती. दोघांनी मिळून कॉफी संपवली. इशिका, आपण आपला हनीमून इथेच सेलिब्रेट करू. तो म्हणाला तशी तिने पटकन होकारार्थी मान हलवली. लाजणं वगैरे तिला जास्त काही जमत नव्हतं. आपण महिनाभर इथेच राहू, ती नकळत बोलून गेली. पण त्याला मात्र हसू आलं. ओके, तो गालात हसत म्हणाला. हा बंगला जान्हवीचं स्वप्न होतं. तिला आपलं असं छोटं निसर्गाच्या सानिध्यात घर हवं होतं, जिथे गेल्यावर मनाला शांतता मिळेल, मन फ्रेश होईल. ती गेल्यानंतर तिच्या आठवणीत मी हा बंगला उभा केला. तिला जसा हवा होता तसाच बनवला. कदाचित ती असताना मी हे सर्व करू शकलो असतो. लग्नानंतर मला तिला सरप्राईज द्यायचं होतं, पण तीच मला मोठं सरप्राईज देऊन गेली. त्याचा आवाज गहीवरून आला. मिस्टर बीबी, जान्हवी जिथे आहे तिथून तुम्हाला आणि तुम्ही तिच्या स्वप्नातल्या बनवलेल्या या घराला बघत असेल. ती हे सगळं बघून खुश असेल, ती म्हणाली. भार्गवने तिच्याकडे बघितलं. एखादी दुसरी मुलगी असती तर जान्हवीचा विषय निघाल्यावर जेलेस फील केलं असतं. पण इशिका कधीच जान्हवीविषयी जेलेस फील करत नव्हती. तिने जान्हवीसहित त्याला स्वीकारलं होतं. इशिका, तो तिच्याकडे एकटक बघत होता. तिने त्याच्याकडे बघितलं आणि त्याच्या डोळ्यात वेगळेच भाव होते. भार्गवने तिचा हात धरून तिला आपल्या मिठीत घेतलं. इशिकाने त्याच्या पाठीवर हात ठेवले. आय लव्ह यू सो मच, माझ्या आयुष्यात येण्यासाठी. थँक्स. तो तिच्या केसांवर ओठ टेकवत म्हणाला. तुम्ही तर मला दूर करण्याचा प्रयत्न करत होते, पण मीच हट्टाने तुमच्या मागे लागले होते, ती लटका राग दाखवत म्हणाली. दूर करण्याचा प्रयत्न करत होतो, पण मी तुझ्याशिवाय राहू शकलो नसतो. त्याने आपली मिठी घट्ट केली. इशिकाने त्याच्या खांद्यावर त्याच्या मिठीत डोळे मिटून घेतले. बाहेरच्या गार वातावरणामुळे इशिका त्याला घट्ट बिलगून होती. भार्गवने तिच्या खांद्यावर ओठ टेकवले आणि तिला तसाच किती वेळ मिठीत घेऊन उभा होता. इशिका तशीच झोपून गेली. भार्गव तिला उचलून आत घेऊन आला आणि व्यवस्थित झोपवलं. तो तिच्या बाजूला झोपला, पण त्याच्या डोक्यात दुसरेच विचार चालू होते. काही वेळाने तो उठला आणि विराजला फोन करून काहीतरी सांगितलं. विराजसोबत बोलणं झाल्यावर तो परत इशिकाला जवळ घेऊन झोपला. इकडे आज अंशूला घरी आणायचं होतं, म्हणून अबोलीने त्याची रूम स्वतःच्या हाताने साफ केली. त्या मुलीचे आणि त्याचे सगळे फोटो तिने तिच्याकडेच ठेवले. अंशूला परत तिची आठवण यायला नको आणि तिचा विचार डोक्यातही नको होता. भाई, मला चालायचा खूप कंटाळा आला आहे, अंशू आरवला म्हणाला. अंशू फक्त थोडंच चालायचं आहे, असंही हॉस्पिटलमध्ये बसूनच होता, दीपक म्हणाला. तसं त्याचं तोंड पडलं. प्रियाने नाहीमध्ये मान हलवली. अंशू, नीट उभा राहा, तुझी नजर काढते. अबोलीने त्याच्यावरून भाकर तुकडा ओवाळून टाकला. थँक्यू स्वीटहार्ट. तो तिच्या गळ्यात पडला. तसं तिने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि त्याच्या कपाळावर ओठ टेकवले. भाई प्लीज, अंशू लहान मुलांसारखं तोंड पाडून म्हणाला. हॉस्पिटलमध्ये पडून पडून त्याचे हातपाय दुखायला लागले होते.
त्यात आरव भाई सारखं सारखं थोडीच त्याला उचलून घेणार होता. काही गोष्टी निमित्तानेच होत असतात. लहानपणी आरव त्याला नेहमी उचलून घ्यायचा. आज त्याला त्याच गोष्टींची आठवण आली, म्हणून तो नाटक करायला लागला. लहान आहेस का तू? प्रिया म्हणाली. भाईसाठी अजून मी लहानच आहे, तो म्हणाला. तसे सगळे हसले. कीर्तीला त्या दोघांचं खूप नवल वाटायचं. ते दोघं भाऊ किती प्रेमाने सोबत राहत होते. ओके चल, आरव म्हणाला. तसा तो पटकन त्याच्या गळ्यात हात टाकून आणि कमरेवर पाय टाकून चढला. हे असे चाळे माकडच करतात. प्रिया त्या दोघांना माकड म्हणून आत निघून गेली. आबोली, गौरव, कीर्ती हसायला लागले. अग्नय पण मागून आला आणि त्या दोघांना बघून हसला. आरव त्याला रूममध्ये घेऊन आला. अंशू खाली उतरला, पण त्याच्या गळ्यात पडलेलाच होता. झाल्या त्या गोष्टींचा जास्त विचार करू नको. ही तुझ्यासाठी नव्हतीच, पण जी येईल ती फक्त तुझीच असेल. आरवने त्याच्या मनातलं ओळखलं. भाई सगळं विसरण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्ही सगळे सोबत असताना मी लवकरच तिला विसरेन, तो म्हणाला. तसं आरवने त्याच्या पाठीवर हात फिरवला. तुमच्या दोघं भावांचं भेटून झालं असेल तर मी आत येऊ का? कीर्तीने विचारलं. तसे ते दोघं बाजूला झाले. वहिनी, तुला विचारायची गरज आहे का? अंशू हसत म्हणाला. तशी ती हसली आणि आत आली. अंशू, तुझ्या मेडिसिन आहे ज्या तुला जेवणाच्या आधी घ्यायच्या आहे. मी तुझ्यासाठी लगेच जेवण आणते. ती त्याच्या मेडिसिन घेऊन आली आणि तिथे ठेवल्या. परत जायला लागली तसा अंशूने तिला आवाज दिला. वहिनी, मला जेवायला इथे आणू नको. मी सगळ्यांसोबतच जेवण करेल. खूप दिवस झाले सगळ्यांसोबत मिळून गप्पा मारल्या नाही, जेवण केलं नाही, तो म्हणाला. तशी कीर्तीने होकारार्थी मान हलवली. ठीक आहे, जेवणाच्या आधीच्या काही मेडिसिन आहे ते घे, मग ये. तुम्ही पण या, ती जाता जाता अंशू आणि आरवला सांगून गेली. आज सगळा सहस्त्रबुद्धे परिवार सोबत जेवण करायला बसला होता. अंशूने एक नजर सगळ्यांकडे बघितलं. आजी आजोबा, त्याचे मोठे डॅड, स्वीट हार्ट, मॉम डॅड, भाई, वहिनी, सगळे तो घरी आला म्हणून किती खुश होते. आणि एका मुलीसाठी त्याने टेन्शन घेऊन स्वतःचा जीव धोक्यात घातला होता. त्याला काही झालं असतं तर आज हसता खळता परिवार पूर्ण विस्कळीत झाला असता. त्याने त्या मुलीचे विचार डोक्यातून बाजूला काढले आणि आजपासून जगायचं ते आपल्या परिवारासाठी हा निर्धार केला. आरव सर, माझ्या कॉलेजमध्ये फॅशन डिझायनिंग कॉम्पिटिशन आहे. त्यात मला 40च्या पुढच्या लेडीजला या कॉम्पिटिशनमध्ये सहभाग घ्यायला लावायचा आहे, ज्या मी बनवलेले ड्रेस घालतील आणि शोमध्ये भाग घेतील. पण माझ्याकडे अशा या वयाच्या लेडीज नाही आहे. मॉम, काकी या माझ्या मदत करतील का? त्या कॉम्पिटिशनमध्ये सहभाग घेतील का? तिने त्याला विचारलं. तसा आरव तिच्याकडे बघायला लागला. हे तू त्यांना विचारायला हवं होतं. आणि मला माहीत आहे मॉम नाही म्हणणारच नाही, तो म्हणाला. पण तरी कीर्तीचे टेन्शन कमी झालं नव्हतं. मॉम आणि काकी नाही म्हणणार नाही हे मला माहीत आहे, पण मला कमीत कमी यासाठी 6 लेडीज हव्या आहेत. 2 तर मॉम आणि काकी फिक्स आहे, पण बाकी उरलेल्या 4 कुठून शोधून आणू? ती डोक्याला हात लावून बसली. कीर्ती, हे काम तुला स्वतःला करायला हवं. तू शोध. कॉम्पिटिशन तुझं आहे, माझं नाही. त्यामुळे मी याच्यात तुझी काहीही मदत करू शकत नाही. इथून पुढे तुझं काम तुलाच करायचं आहे. त्याने सरळ हात काढून घेतले. तिला तिचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर त्यासाठी कष्टही तिलाच घ्यावे लागणार होते आणि प्रत्येक गोष्टीत मार्गही तिलाच काढावा लागणार होता. म्हणून त्याने यावेळेस तिची मदत करायला पूर्णपणे नकार दिला. आरव सर प्लीज, ती त्याला लाडीगोडी लावायला लागली. आय एम सॉरी कीर्ती, तो म्हणाला. तसे तिचे गाल फुगले.
आरव सर आपल्याला मदत करणार नाही हे तिला कळून चुकलं, म्हणून ती सरळ त्याच्याकडून निघून गेली आणि अबोलीकडे आली. अबोली अंशूला मेडिसिन देऊन त्याच्या रूममधून निघालीच होती तर तिला कीर्ती दिसली. कीर्ती, तू अजून झोपली नाहीस? सकाळी कॉलेज आहे तुझं. अबोली तिला बघून म्हणाली. मॉम, मला तुमची एक हेल्प हवी आहे. मला माहीत होतं तुम्ही या वेळेला अंशूकडे आल्या असतील, म्हणून मी इकडे आले. प्लीज माझी मदत करा, ती अबोलीचा हात धरून म्हणाली. हो ठीक आहे, पण काय मदत करू मी तुझी? अबोलीने विचारलं. मॉम, माझ्या कॉलेजमध्ये फॅशन डिझायनिंग कॉम्पिटिशन आहे, तर त्यामध्ये मला 6 लेडीज हव्या आहेत. तर तुम्ही आणि काकू माझी मदत करणार? मी डिझायनिंग केले ड्रेस घालून तिथं रॅम्प वॉक कराल प्लीज? ती खूप विनवणी करत म्हणाली. कॉम्पिटिशन कधी आहे? अबोलीने विचारलं. 1 महिन्याने, कीर्तीने सांगितलं. मला आणि प्रियाला काहीच प्रॉब्लेम नाही, पण उरलेल्या 4 जणींना तू शोधले आहेस का? अबोली म्हणाली. तसा कीर्तीचा चेहरा पडला आणि तिने नकारार्थी मान हलवली. म्हणजे आपल्याला आता उरलेल्या 4 जणींना शोधावं लागेल. त्यात एक आपण जीविका वहिनींना घेऊया. त्या नाही बोलणार नाही. जीविका वहिनी तयार झाल्या तर बाकी 3 जणी. माझ्या अनाथ आश्रमामध्ये सुद्धा आहेत काही लेडीज, आपण त्यातल्या 3 जणी घेऊया. मी त्यांना बरोबर तयार करेल, अबोली म्हणाली. तसा कीर्तीचा चेहरा खुलला. अबोलीने तर 2 मिनिटातच तिचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. मॉम, तुम्ही खूप ग्रेट आहात, ती खुश होऊन म्हणाली. पटकन अबोलीच्या गळ्यात पडली. मी आता तुझं टेन्शन कमी केलं आहे. आता आमच्यासाठी तू खूप सुंदर ड्रेस डिझायनिंग करायची, ओके? आणि या कॉम्पिटिशनमध्ये तूच विनर झाली पाहिजे, अबोलीने सांगितलं. तशी तिने लगेच होकारार्थी मान हलवली. मॉम, तुम्ही माझ्यासोबत असल्यावर मला जिंकण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. थँक्यू सो मच माझी मदत करण्यासाठी, ती अबोलीचा हात हातात घेऊन म्हणाली. तू यामध्ये जिंकशील ते तुझ्या मेहनतीने. आम्ही तर फक्त थोडी तुझी मदत करणार आहोत, अबोली तिच्या गालावर हात ठेवून म्हणाली. अबोली, तितक्यात अग्नेयचा आवाज आला. मॉम, तुम्ही जा आता आणि उद्या जीविका आंटीसोबत याविषयी नक्की बोला आणि त्यांना तयार करा, कीर्ती म्हणाली. ओके, तू काळजी करू नको, मी सगळं व्यवस्थित बघते. तू फक्त तुझ्या ड्रेस डिझाईनकडे लक्ष दे. आता झोपून घे. गुड नाईट, अबोली तिला गुड नाईट म्हणून निघून गेली. कीर्ती पळतच परत आरवकडे आली. आरव सर, मॉमने 2 मिनिटात माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. ती वाऱ्यासारखी पळतच आली आणि त्याच्या गळ्यात पडली. तसं त्याने एका हाताने तिला जवळ घेतलं. दुसऱ्या हातात त्याचा मोबाईल होता आणि त्याचा कॉल चालू होता. पण कीर्ती खुश होऊन पळत आली आणि तिने बघितलंच नाही की तो कॉलवर बोलत आहे. ओके 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 याविषयी मी उद्या तुमच्यासोबत बोलतो. गुड नाईट. त्याचं बोलणं ऐकून तिच्या लक्षात आलं की ती त्याचा कॉल चालू असताना मध्येच आली आणि त्याला डिस्टर्ब केलं. सॉरी, ती लगेच बाजूला होऊन म्हणाली. इट्स ओके, तो तिच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाला. आरव सर, मॉमला माझ्यावर खूप विश्वास आहे की या कॉम्पिटिशनची विनर मीच होईल. मला तर आता जास्त मेहनत घ्यावी लागणार आहे. त्यांचा विश्वास खरा ठरवायचा आहे. त्या माझ्यासाठी इतकं काही करायला तयार आहेत, तर मी सुद्धा ही कॉम्पिटिशन जिंकूनच दाखवणार, ती पूर्ण आत्मविश्वासाने बोलली. तसा तो हसला आणि तिच्या कपाळावर ओठ टेकवले. ऑल द बेस्ट, तो तिच्या गालावर ओठांची मोहर उमटवत म्हणाला. थँक्स, ती त्याच्या छातीवर डोकं ठेवून म्हणाली. आजचा भाग इथेच संपत आहे. लवकरच भेटूया पुढच्या भागात. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.